नमस्कार, मी सारंग काका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रात्यक्षिकापेक्षा तो शॉट कोणता आहे, का खेळला जातो, कशासाठी खेळतो. बाकीच्या आता यूट्यूबमध्ये सगळेजण मॅक्झिमम शॉट हे सगळे दाखवतात, पण तो शॉट कोणता आहे, का खेळण्यासाठी हे काय सांगत नाही. मी त्याचा प्रयत्न करतो. मी प्रात्यक्षिकमध्ये कमी पडलो, पण तो शॉट समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तर आज आपण पाहणार आहोत ब्रश, ग्लान्स आणि टच. निदान शॉटची नावं जसे खेळ बदलत तसं बदलत राहतील. आपल्याला समजून घ्यायसाठी तो ठेवायचा. आता ब्रश म्हणजे काय? प्रेसिंग, स्लो स्पीडचा शॉट. एखाद्या सोंगटीला पॉकेटमध्ये करताना अनवॉन्टेड, आपल्याला नको असलेली किंवा हवी असलेली सोंगटी योग्य जागेवर नेऊन ठेवणे, याला ब्रश शॉट म्हणतात. आपण खेळ नंतर बघू. म्हणजे ब्रश शॉट हा कमी स्पीडला, मग ते थंब असो किंवा इकडं असो प्रसार. आता डायरेक्ट ब्रश, इनडायरेक्ट ब्रश हा समजण्याचा पार्ट आहे. डायरेक्ट ब्रशला आपण स्लो स्पीड म्हणतो, तर इनडायरेक्ट ब्रशला काय होतं, इथं ब्रशिंगच होणार पण फास्ट स्पीडमध्ये होत नाही. इथं राऊंड शॉट मारला, तिला टच होऊन हे आला, तर जवळ असेल तर ब्रशिंग होणार. जवळ असलं तर ब्रशिंग होणार, पण तितकं स्पीड त्यातलं मेंटेन करून हिच्यावरनं हे केलं तर ब्रशिंग होणार. मग ग्लान्स काय? एखादी सोंगटीने एका सोंगटीमध्ये अंतर जास्त आहे, त्यावेळेस स्पीडने मारून ती ज्या वेळेला खेळली जाईल त्यावेळेला ग्लान्स समजले जाईल. मग ग्लान्स डायरेक्ट आणि इनडायरेक्ट सुद्धा होऊ शकते. मग इथे ठेवली, तिला जर रिमांड मारला तर इथे येतोय, प्रयत्न करायचा. म्हणजे याला माहीत पाहिजे फ्रेंड्स. ब्रश लक्षात ठेवलं, नंतर ग्लान्स लक्षात ठेवलं, दोन गाड्यांची टक्कर साईड बाय साईड, त्याला ग्लान्स म्हणायचं. आणि टच म्हणजे तर धक्का देऊन खांदा मारून पुढे जातो माणूस, त्याला दोन बॅट अँड बॉलची टक्कर, स्वीप शॉट, त्याला टच शॉट म्हणायचं. हे एवढं सोपं लक्षात ठेवलं तर मग शॉट माहीत आहे, पेअर माहीत आहे. कॅनन म्हणजे रेलगाडी, हे शॉट आहे. हळूहळू हे मूळ बेसिक शॉट एवढं चांगलं खेळतात, एवढं सुंदर दाखवतात, पण सांगत नाहीत. काय हरकत काय नाही आहे, खेळायचं. थँक्यू.